हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे माझ्या 3 मोस्ट फेवरेट सनस्क्रीन्स. तर जसं तुम्हाला माहितीच आहे, सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की सनस्क्रीनची काय गरज आहे, आम्ही तर घरीच असतो, तर नाही बॉस. तुम्ही जरी घरी असाल, जरी तुम्ही बाहेर जाताय, ऑफिसला जाताय, काही ॲक्टिव्हिटी करताय, कॉलेजला सुद्धा जर जात असाल तर प्लीज गाईज, सनस्क्रीन इज अ मस्ट. आणि हे तुमच्या स्किन केअरमध्ये असलंच पाहिजे. म्हणजे मी स्वतः कॉलेजमध्ये असताना म्हणतात ना, माझी सिस्टर इन लॉ म्हणजे माझी वहिनी, ती ब्युटिशियन आहे आणि तिने मला सजेस्ट केलेलं कॉलेजमध्ये असल्यापासून की यू मस्ट गो विथ दी सनस्क्रीन. भले काहीही प्रोडक्ट नाही लावले, काहीही मेकअप नाही केला, तरीसुद्धा सनस्क्रीन इज मस्ट आहे. बिकॉज सनस्क्रीनने काय होतं, जसं जसं तुमचं एज पुढे वाढत जातं ना, तर तुमचे पिगमेंटेशन्स असतात किंवा तुमचं बोलतं ना एक पॅची स्किन येतो आणि एक सर्टन एज नंतर ते होतंच असं स्किनमध्ये ब्लॅक हेड्स, त्याच्यानंतर एक त्याला म्हणतात थोडेसे चट्टे सारखे, का मराठीमध्ये बोलतात चट्टे उठतात. तर ह्या सगळ्या म्हणजे स्किन डॅमेज होते ना, बिकॉज सनरेज आणि म्हणजे बोलतात ना, सूर्याची किरणं एवढी प्रभावी आहेत आणि आपलं स्किन इतकं आतमरपर्यंत जाऊन पूर्ण स्किन जी डॅमेज करतात. तर त्यामुळे तुम्हाला सनस्क्रीन वापरणं मस्ट आहे. आणि मी सुद्धा रेकमेंड करेन की जर तुम्ही बिगनर असाल किंवा मिडल एजमध्ये असाल किंवा जे काय तुम्ही जरी वेदर इट इज 40-50 प्लस, इवन इफ यू आर अ स्कूल गोईंग ऑर कॉलेज गोईंग किड, तर तुम्ही प्लीज तुमच्या स्किन केअरमध्ये सनस्क्रीन नक्की यूज करा. तर चला एक एक 1 बाय 1 रिव्ह्यू करूया सनस्क्रीन. असं मी तुम्हाला सांगितलं सनस्क्रीनचं इम्पॉर्टन्स काय, पण बाई कुठली सनस्क्रीन घ्यायची, कुठली सनस्क्रीन आपल्या स्किनला सूट करेल आणि बाई पूर्ण बजेटमध्ये असली सुद्धा पाहिजे, बरोबर की नाही. तर चला मी तुम्हाला सांगते बजेटमध्ये असणाऱ्या आणि तुमच्या गुड टू गो अशा बेस्ट ज्या सनस्क्रीन मला वाटल्या. तुम्हाला कुठल्या वाटतात तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. तर चला आपण 1 बाय 1 रिव्ह्यू करूया. तर गाईज, ही आहे पहिली सनस्क्रीन जी डॉट अँड कीची आहे. तर जसं माहिती आहे की मी नायकाचे खूप सेल्स फॉलो करते, नायकाचे सगळे ट्रेंड्स फॉलो करत असते. तर नायकामध्ये मला हा जो सनस्क्रीन आहे तो ऑफरमध्ये होता आणि मी डॉट अँड कीचं खूप सारे प्रोडक्ट्स म्हणजे आता सध्या त्याचं लिप बाम यूज करायला स्टार्ट केलं आहे. त्याच्यानंतर त्याचे फेस वॉश, तर असंच मी आपलं सनस्क्रीनसुद्धा मागवलेलं. तर मी सनस्क्रीन तुम्हाला दाखवते. ह्याचं टेक्स्चर बघा गाईज, ह्याचं पॅकेजिंग किती मस्त आहे ना. ह्याचं टेक्स्चर बघा, इतकं स्मूथ आणि असं म्हणजे ऑइली स्किनला मे बी थोडासा स्टिकी वाटेल किंवा थोडं चिपचिप वाटेल, पण बाकी यू आर गुड टू गो. म्हणजे जर तुमची ड्राय स्किन असेल आणि किंवा रेग्युलर स्किन जरी असेल तरी तुम्ही पण हा अप्लाय करू शकता स्किनसाठी. तर माझ्यासाठी तर हा 3rd नंबरवरती आहे आणि रेकमेंड करेल मी. म्हणजे जर ऑफकोर्स इफ इट इज युअर ऑइली स्किन और ड्राय स्किन देन यू कॅन गो विथ दिस. नंबर 2 वरती बघितल्यासारखी वाटतंय ना सनस्क्रीन. तर खूप सारे इन्स्टा स्टोरीजवरती, इन्स्टा रील्सवरती तुम्ही हायफेनचे प्रोडक्ट्स बघितले असाल. कृती सॅनन बॉलिवूड ॲक्ट्रेस जी आहे, तर ती ह्या हायफेनची फाउंडर आहे आणि ती खूप साऱ्या प्रोडक्ट्सचे लिंक्स वगैरे ते कंटिन्यू त्यांच्या पेजवरती पण जर तुम्ही जाऊन बघितलात, खूप चांगले रिव्ह्यू आहे. म्हणजे मला पण असं वाटलेलं की अरे सगळेच जण बिझनेसमध्ये उतरत आहेत, सगळेच जण बिझनेस करतात, तर ह्या प्रोडक्टमध्ये असं नवीन काय असेल. पण जेव्हा मी स्वतः ही मागवली आणि अप्लाय करायला स्टार्ट केली, मला भारी वाटली, मला इतकं छान वाटली. म्हणजे असं वाटलं की अरे वा, ही खूप स्किनला लगेच ऑब्झर्व होते आणि आपल्या स्किनसाठी म्हणजे मी ही मागवलेली ऑइली स्किनसाठी, तर मला ह्याचं खूप म्हणजे इफेक्ट पण जाणवला की थोडंसं ना डलनेस वगैरे जरा कमी वाटतो आणि लाँग लास्टिंग पण आहे. तर मी थम्सअप देईन याला की तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठली थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे ऑलमोस्ट हिचं कॉस्ट आहे 500 प्लस. तर जर तुम्हाला थोडंसं एक्सपेन्सिव्ह, जर तुम्ही कॉलेज गोईंग असाल तर ऑफकोर्स तुम्हाला थोडं एक्सपेन्सिव्ह वाटेल, बट ठीक आहे, कारण का तुम्ही ट्राय द्यायला ह्याला काही हरकत नाही आहे. इट इज गुड फॉर दी ऑइली अँड ड्राय स्किन. अँड गाईज, माझी फेवरेट ही सनस्क्रीन जी आहे न्यूट्रोजिनाची अल्ट्रा शीर. म्हणजे ही जी ट्यूब आहे कमीत कमी माझी 5वी ती 6वी असेल. मी ही इतक्या वेळा वापरते डेली. माझ्या रेग्युलर किटमध्ये ही सनस्क्रीन मस्ट आहे. म्हणजे स्किन केअर तर आहेच आहे, स्किन केअरसोबत सनस्क्रीन मस्ट आहे आणि सनस्क्रीनमध्ये ही न्यूट्रोजिनाची अल्ट्रा शीर मस्ट आहे. तर तुम्ही ह्या
क्रीमला कधीही डोळे बंद करून थम्सअप डोळे बंद करून थम्सअप करू शकता, बिकॉज ही इतकी सुंदर आहे आणि तुमच्या म्हणजे फेसला नो इरिटेशन नथिंग आणि खूप छान ऑब्झर्व आणि ह्याचे इफेक्ट्स पण खूप छान आहेत. म्हणजे बघा बाकी जनरली कसं 20+ किंवा 25+ असं SPF वगैरे असतं, तर ह्याच्यामध्ये 50+ SPF आहे आणि खूप कमाल आहे. खूप म्हणजे यू वोंट बिलीव की काही डर्मेटॉलॉजिस्टसुद्धा ही रेकमेंड करतात. तर गाईज थम्सअप फॉर दिस. तर मी तुम्हाला 3 बेस्ट सनस्क्रीन दाखवले, तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठली सनस्क्रीन यूज करतायत आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सी यू इन अ नेक्स्ट व्लॉग.